भोंदूखराचा आर्थिक व्यवहार तसंच जमीन खरेदीची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। शिर्डी परिसरात खराची कोट्यवधींची मालमत्ता असल्याचं माहिती समोर येते। मालमत्ता खरेदीच्या व्यवहारात सामील असणाऱ्यांची एसआयटी कडून चौकशी करण्यात येते। चिवनिका देवस्थान परिसरातील जमीन खरेदी विक्रीचाही व्यवहाराचीही चौकशी सुरू असल्याचं कळत आहे। तर मालमत्ता खरेदीच्या व्यवहारात सामील असणाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। खराचे आर्थिक व्यवहार तसंच जमीन खरेदीची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। शिर्डी परिसरातील मालमत्तेचीही एसआयटी कडून चौकशी सुरू असल्याचं कळत आहे। शिर्डी परिसरात खराची कोट्यवधींची मालमत्ता आहे। तर आपले प्रतिनिधी मनोज गाडेकर आपल्याला याबाबतची अधिकची माहिती देतील। मनोज, काय सांगाल? नक्कीच एसआयटीची जी टीम आहे नाशिकची ती शिर्डीमध्ये जे शिर्डीतील आर्थिक व्यवहार झालेले आहेत या भोंदू खराचे त्याबाबत चौकशी करते। आणि जर शिर्डीतलं आपण त्याचे बघितलं तर कोट्यवधीची मालमत्ता समोर आलेली आहे। काकडी विमानतळ परिसरात त्याची जवळपास 5.5 एकर जमीन आहे। त्यासोबत 4 एकरचा भूखंड जो आलिशान 45 एकरचं हॉटेल आहे त्याच्या शेजारी आहे। तर पुढची जो साई सिल्वर ओक लॉन्स जे आहे त्यामध्ये या भोंदू खराची भागीदारी असल्याचं देखील समोर आलेलं आहे। तर यशवंतनगरमध्ये 30 गुंठ्याचा प्लॉट त्याच्या नावे आहे। अशा सर्व ज्या व्यवहारामध्ये अशोक खरात सोबत कोण होतं, मध्यस्थी कोण होतं, कोणाची आर्थिक फसवणूक झालेली आहे का या प्रकरणात याची चौकशी आता यासाठी मार्फत सुरू आहे। आणि जवळपास 2 तासापासून ही चौकशी सुरू असल्याचं आपल्याला कळतंय। काही प्रमाणामध्ये फसवणुकीचे प्रकार देखील समोर आलेले आहे। जो शिर्डीतील 4 एकरचा भूखंड आलिशान परिसरामध्ये आहे त्याचे जे मालक आहेत त्यांनी ॲडिशनल एसपी सोमनाथ घारगे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीचं देखील आता चौकशी करण्यात येत आहे। त्याच्यामध्ये कशा पद्धतीने फसवणूक झाली, मध्यस्थी आणि भोंदू खरातनं जी ठरवलेली रक्कम होती ती दिली का याची देखील चौकशी होते। आणि या चौकशीमध्ये आता काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र शिर्डीतील धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।